समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। परिवार दरवर्षी मला वाटतं रक्तदान शिबिर आणि स्वामींचे सर्व कार्यक्रम या विभागामध्ये होत असतात आणि या मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आम्हाला निमंत्रण करत असतात। त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व मंडळाचा मनापासून धन्यवाद। आणि आपण हे एवढं मोठं स्वामी समर्थ कार्यालयात आणि देवाचं हे करताय तुम्ही, त्याला मला शुभेच्छाच आहे। पण कधी काय लागलं तर आम्ही नंतरपासून आपल्या सोबत आहे आणि एवढं चांगलं काम आपण करताय म्हणून तुम्हाला एकदा सर्व लोकांना मी सांगतो की आपण चालू सहभाग घेऊन सहकार्य करणार आणि असेच कार्यक्रम आपण करत राहा। रक्तदान शिबिर होत आहे, जुने कार्यक्रम होत आहे, तुमचं भजन चांगलं आहे, सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण पुढे जात आहे। म्हणून आपल्याला मंडळाला माझ्याकडून शुभेच्छा आणि जरी काय माझी गरज लागेल तरी तुमच्यासोबत कायमस्वरूपी तुमच्या मंडळाचा सदस्य म्हणून उभा राहील अशा अपेक्षा ते व्यक्त करतो। इकडे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत। राजगुरू रक्तदाता म्हणून आपली सेवा स्वामींच्या चरणी तुम्ही पाहत असाल तर श्री स्वामी समर्थ भक्त परिवार यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं काय सांगा? सर्वप्रथम मी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार संस्थेचे सर्व सदस्य, सेवेकरी, सभासद यांना मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। हे रक्तदान शिबिर तुम्ही पाहताय त्यात सर्व स्वामी सेवेकरांचा सहभाग असतो, सदस्यांचा सहभाग असतो, विभागातील महिला भगिनी असू दो, नागरिक असू दो, यांचा पूर्ण पाठिंबा सहभाग या कार्यक्रमामध्ये असतो। आणि हे रक्तदान शिबिर अतिशय भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते दरवर्षी इकडे। या रक्तदान शिबिरामुळे नागरिकांमध्ये संस्थेतर्फे एक प्रबोधन केलं जातं। रक्तदान एक जीवनदान आहे, हा एक मेसेज, हा एक संदेश लोकांमध्ये करण्याकरता, पोचवण्याकरता याचं आयोजन असतं। दरवर्षी या संस्थेतर्फे विभागातील रुग्णांना, काही गरजू वयोवृद्ध नागरिकांची ऑपरेशन्स असू दे, काही शस्त्रक्रिया असू दे, संस्थेतील सदस्यांना आम्हाला लोक संपर्क करतात व या संस्थेतर्फे बऱ्याच गरजू रुग्णांना रक्ताची मदत इथून होत असते। त्याचप्रमाणे जसं तुम्ही बोललात की स्वामी समर्थ जयंती ही ह्या वागळे पूर्व विभागामध्ये सगळ्यात मोठा उत्सव असतो। सर्व रहिवासी, सर्व नागरिक या उत्सवात स्वामी महाराजांच्या सहभागी होतात। अतिशय भव्य प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। मी पुन्हा एकदा स्वामी समर्थ संस्था आणि एक स्वामी सेवेकरी म्हणून सर्व सदस्यांना अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। स्वामी समर्थ। किती वर्ष झाली तुम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करताय? एक आज सहावं वर्ष आहे हे। सातत्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। तुम्ही बघत असाल एक सर्व तरुण वर्ग असू द्या, महिला असू द्या, अबालवृद्ध सर्व या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो। हिरिरीने सर्व सहभाग घेतात आणि हा सातत्याने कार्यक्रम चालू आहे। असा नागरिकांचा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तुम्ही बघताय, अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे। आमच्या महिला भगिनी आहेत,
परत शिवाजीनगर विभागातील लोक असू द्या, रतनबाई कंपाऊंड आहे, डिसवाडी आहे, किसननगर आहे, सर्व तरुणांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आणि सर्वांनी रक्तदान केलेलं आहे. सांगाल आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. रक्तदान शिबिर गेले आपण 6 वर्ष झालं इथे आयोजित करतोय. आपल्या विभागातील सर्व तरुण मंडळी आणि वयोवृद्धापर्यंत सर्वजण याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि आपल्या विभागातील सर्व म्हणजे रुग्ण असतील, ज्यांना कोणाला अडचण असेल अशा लोकांना आपण वेळोवेळी मदत करतो आणि कोणालाही रक्ताची उणीव भासून देत नाही. म्हणजे जिथे गरज तिथे आपण उभे राहतो आणि त्यांना आपण स्वतःहून पुढे जाऊन सहकार्य करतो. 31 तारखेला श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे, काय भावना व्यक्त करतो? आपण हा उत्सव 2 दिवसाचा साजरा करतो. त्याच्यामध्ये 30 तारीख म्हणजे हा आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा आणि दुसरा दिवस चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे 31 तारीख जी येणारी, तर या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन. त्याच्यावरती 31 तारखेला आपण स्वामी महाराजांच्या आपल्या विभागामध्ये भव्य मिरवणूक करतो आणि 31 तारखेला सकाळी आपण स्वामींची उपासना, स्वामीचरित्र चारणाचे पठण, त्यासोबतच महाआरती आणि भजन, सुश्रव्य भजन आणि येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद असं नियोजन करतो. जिथे 31 तारखेला स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे, ठाणेकरांना काय आव्हान? मी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की आत्तापर्यंत असं होतं की ज्या ज्या ठिकाणी आपण आत्तापर्यंत जे आपण देणगीसाठी सर्वांना आवाहन करत होतो स्वइच्छेने करावे, ज्या ज्या आपण या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी स्टॉल लावले होते, तर त्या ठिकाणाहून आपल्याला असं सर्वांकडून समजलं की या इथली म्हणजे रहिवाशी ज्या आहेत, काही मुलुंडला जातात, काही घोडबंडला जातात, काही ठाणा स्टेशनला जातात मठासाठी, पण ह्या विभागामध्ये असा मठ नव्हता स्वामी महाराजांचा. पण स्वामींच्या कृपेने हा मठ आता इथे होत आहे. जो काम तुम्ही बघताय काम पूर्णत्वास आहे. येत्या 8 दिवसामध्ये काम पूर्ण होत आहे. त्यामुळे मी सर्व रहिवाशांना विनंती करेल की आपल्याला नित्य स्वामी महाराजांचं दर्शन व्हावं आणि आपल्याला स्वामी महाराजांच्या मठामध्ये दरबारामध्ये सेवा करता यावी, यासाठी ज्या मठाची इथे आपण निर्मिती केलेली आहे स्वामी महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेली आहे. त्यामुळे सर्व ठाणेकरांना मी आव्हान करतो की तुम्ही जेव्हाही असेल हे आपलं स्वतःचं घर समजा आणि स्त्रियांना सांगेन की हे आपलं माहेर घर समजा आणि जेव्हा कधी तुम्हाला इच्छा होईल इथे या आणि सेवा करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.